तुळजाभवानी कला केंद्रावर या ठिकाणी पोलिसांचा फौजफाटा, या ठिकाणी फॉरेन्सिकची टीम, या ठिकाणी नारंगाव पोलीस स्टेशनच्या कोणत्या पद्धतीचे या ठिकाणी रॅकेट किंवा काय झालं आहे, नेमकी काय संशयास्पद आहेत, काही लोकांच्या चर्चा आहेत, या ठिकाणी गोळीबार झालेला आहे, नेमकी सत्य परिस्थिती काय, नेमकी या ठिकाणी कशासाठी या मोबाईल फॉरेन्सिक या ठिकाणी आलेले आहेत, फॉरेन्सिक व्हॅन देखील या ठिकाणी डायरेक्ट या ठिकाणी पुण्यावरून या ठिकाणी पाचारण करण्यात आलेलं आहे। हे नारंगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। कशा पद्धतीने या ठिकाणी गोळीबार झाला आहे, किती लोक जखमी आहेत की काही मृत्यू झाला आहे, हे देखील पाहणं आता उचित ठरणार आहे। या ठिकाणी अशा पद्धतीने तुळजाभवानी कला केंद्र या पुणे नाशिक हायवेवर या ठिकाणी अशा पद्धतीने जर अशा घटना घडत असेल तर किती क्लेशदायक आहे। याच्यात कोणाचा मृत्यू झाला आहे का, कशा पद्धतीने खूप गूढ यात दडलेले आहेत।